सज्जन हो, कोणताही ग्रंथ निर्माणाधीन असताना किंवा संपूर्ण लिहून झाला की ग्रंथकर्ता त्या रचनेला समर्पक असं नाव योजून त्याप्रमाणे त्या ग्रंथाला संबोधतो. त्या ग्रंथाच्या समर्पक अशा नामाभिधानावरूनच ग्रंथाच्या विषयाची बरीचशी कल्पना येते. ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेवर जी विस्तृत टीका लिहिली त्याला आपण जरी ज्ञानेश्वरी असं संबोधत असलो तरी स्वतः माऊलींनी मात्र त्याचं भावार्थ दीपिका असं नामकरण केलंय. श्री समर्थांनी लिहिलेल्या गुरुशिष्य संवादात्मक ग्रंथाला दासबोध असं सार्थ नाव स्वतः समर्थांनी दिलं. अगदी असंच गोस्वामी तुलसीदास महाराजांनी रचलेल्या श्रीरामकथेला श्रीरामचरित मानस असं सुंदरसं नाव का दिलं आणि त्याही पुढे या कथारूपी सरोवराचे कोणते घाट कल्पिले याचं वर्णन या ग्रंथामध्ये एका चौपाई आणि एका दोह्यामध्ये कसं केलंय ते पाहूया. गोस्वामीजी लिहितात, रची महेश निज मानस राखा, पायी सुसमऊ सिवासन भासा, ताते रामचरित मानस बर, धरेऊ नाम हिय हेरी हरशी हर. अर्थात सर्वात प्रथम श्री शंकरांनी आपल्या मनात या सुंदर रामकथेची रचना करून ठेवली होती. भगवती पार्वतींनी महादेवांना श्रीरामतत्वाच्या जिज्ञासेपोटी श्रीरामांचं रहस्य विनयपूर्वक विचारलं होतं. तेव्हा आपल्या प्रिय अर्धांगिनीला हे गूढ रहस्य कथास्वरूपात शुभ अवसर पाहून महेश्वरांनी कथन केलं. श्री शिवांनी हे गूढ रहस्य स्वतःच्या हृदयात अनुभवून प्रसन्नतेने मनात साठवून जतन करून ठेवलं म्हणून याचं सुंदरसं नाव रामचरित मानस असं ठेवलं गेलं. सज्जन हो, गीतेमध्ये भगवंतांनी इंद्रियाणाम मनश्चास्मी, इंद्रियात मी मन आहे असं सांगून मन नावाच्या न दिसणाऱ्या पण सतत अनुभवास येणाऱ्या इंद्रियाचं महत्त्व प्रतिपादन केलंय. सुखदुःखाची कोणतीही घटना घडली तरी त्याला मन कसं प्रतिसाद देतं यावरच त्या गोष्टीचा परिणाम ठरतो. रामकथेला मनात साठवल्यामुळं पार्वतीसहित भगवान शंकर मनाला नित्य आनंदात आणि समस्थितीत ठेवू शकतात. त्यामुळं त्यांना कोणत्याही सुखदुःखाची बाधा होत नाही. उत्तम साधकाचं हे फार मोठं लक्षण आहे. अशा रामचरित मानसाला गोस्वामीजी एखाद्या सरोवराची उपमा देताना दोहा रचतात. सुठी सुंदर बर बिरचे बुद्धी बिचारी, तेई येई पावन सुभग सर घाट मनोहर चारी. अर्थात या सरोवर रूपी रामचरित्राला बुद्धीनी विचार करून 4 अत्यंत सुंदर आणि उत्तम संवादात गुंफलं आहे. म्हणजे ही रामकथा एका बाजूला श्री शिवांनी पार्वती देवींना कथन केली, तशी दुसरीकडं काकभुषुंडीजींनी गरुडाला, तर याज्ञवल्क्य मुनींनी भारद्वाज ऋषींना, तसंच श्री तुलसीदासजींनी समस्त संत आणि श्रोतृवर्गाला कथन केली. याच 4 बाजू म्हणजे जणू या पवित्र सुंदर सरोवराचे 4 मनोरम घाट आहेत अशी रम्य कल्पना गोस्वामीजी करतात.